लक्ष द्या, अँगल ए हा कुणाच्या बेरजे एवढा आहे? बघा, अँगल ए हा कुणाच्या बेरजे एवढा आहे? बी आणि सी च्या बेरजे एवढा आहे. मग बी आणि सी आता आपण काढलाय किती सांगा? बी किती आहे? 4x आणि सी किती आहे आपला? 5x. मग टोटल झालं किती सांगा? 9x. म्हणजे अँगल ए किती झाला आपला? 9x होतो. आपल्याला तिन्ही माप मिळाले बघा. कुठले कुठले मिळाले सांगा? अँगल ए माहित आहे, अँगल बी आहे, अँगल सी आपल्याकडे माहित आहे. मग सांगा सम ऑफ मेजर्स ऑफ angles, sum of measures of angles, sum of measures of angles of triangle. त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते? इज 180. किती असते? त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज, तीन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? मापांची बेरीज किती असते? 180 असते. किती असते? बेरीज 180 असते. मग तीन कोण कोण कोणते जरा सांगा मला इथं. अँगल ए बरोबर आहे का, अँगल बी आणि अँगल सी, ठीक आहे. म्हणून किती झाले? 180. तर आता अँगल ए किती आपल्याकडे? 9x. अँगल बी किती आहे? 4x. आणि अँगल सी किती आहे? 5x. मग इथं आलं बी किती सांगितलं आपण? 4x आणि इकडे किती आला? 5x. बरोबर किती आला? 180. तर तिघांची बेरीज करा, 18x होते. 18x बरोबर किती झालं? 180. गुणाकार काय होणार? भागाकार. 18 न 180 ला जर भागलं, 180 ला 18 न भागलं तर आपलं उत्तर 10 येते. 18 10 180. मग x बरोबर 10 आलं. चला, अँगल ए किती आपल्याकडे? 9x. मग 9 गुणिले 10 किती आलं? 10 90. परत अँगल बी किती होतो? बी किती आपला? 4x आहे. मग 4 गुणिले किती आलं? 10 आलं. 10 चौक 40. अँगल सी किती आपला? 5x आहे. 5 गुणिले 10, कारण x ची किंमत आपण किती काढलेले? 10 काढलेले. त्या किमतीमध्ये आपण ठेवत चाललोय. मग 10 5 50. म्हणजे तीन अँगल आपल्याला मिळाले. म्हणजे हा कुठला ट्रायंगल झाला सांगा? काटकोन त्रिकोण होते. म्हणजेच यामध्ये ए येते ना तुमचा 90 डिग्री आला, बी इकडे गेला आणि सी इकडे गेला. म्हणजे बी चं माप किती आलं तुमचं? 40 आणि सी चं माप किती आलं? 50 आणि ह्याचं किती येते? 90 डिग्री. तर ऑलरेडी दाखवले बघा मी 90 न.